आणि या मालिकेमध्ये कुठेतरी आम्हाला भाऊ बहिणींचं नातं, भावा भावांचं नातं, अशा गोष्टी फार पाहायला मिळतात. सो या दरम्यान तुम्हाला तुमच्या रिअल लाईफ मधला भावा बहिणीचा कोणता किस्सा असेल जो आठवलं की खूप छान वाटतं, असा कोणता शेअर करा असं वाटतोय का? खूप किस्से आहेत. मला बहीण आहे, स्वतःला धाकटी बहीण आहे माझी. हा. आणि आमच्याकडे ना, मी असं तुला ठराविक किस्सा नाही सांगू शकणार, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत. एक एक गोष्ट नाही आयुष्यात तिच्याशी मी शेअर केलेली आहे. आणि मुळात कधी कधी ना माणूस एक्सप्रेस कमी होतो. आमचं बोलणं खूप कमी होतं, पण जेव्हा बोलतो तेव्हा तिला माहित असतं की भावाच्या भैया, ती मला भैया म्हणते, भैयाच्या मनात काय चाललंय, माझी काय घालमेल सुरू आहे. आणि हेच मला तिच्या बाबतीत पण कळतं. कधी कधी मलाच अंदाज येत नाही, कारण की ती मला जास्त ओळखते चांगलं. आणि त्यामुळं ना ते एक बॉन्ड वेगळाच आहे आमच्या दोघांचं, माझा आणि माझ्या बहिणीचा. त्यामुळे ते खूप छान नातं आहे. त्यामुळे तुला मी एक किस्सा नाही सांगू शकत, असे किस्से आहेत. आम्ही आता जे काही आमचं लाईफ आतापर्यंत आजपर्यंत जगलो किंवा आजपर्यंत आलेलो आहे, ज्यामध्ये माझ्या फॅमिलीचा मला खूप सपोर्ट आहे, माझ्या बहिणीचा खूप सपोर्ट आहे. आणि खूप छान आहे आमचं नातं. मी सगळ्यांना सांगतो. मला आठवण आली बहिणीची, सॉरी. पाणी वगैरे. तर मला सांगायचं की हे असं नातं आहे आमचं, विच नीड्स नो वर्ड्स. खूप घट्ट नातं आहे. खरंच. आय मिस यू अपूर्वा. मी स्वतःला खूप ब्लेस्ड समजते, कारण माझा एक सख्खा भाऊ आहे जो माझ्याहून मोठा आहे, ऋषिकेश. आणि माझा एक चुलत भाऊ आहे, समीर, जो माझ्या काकांचा मुलगा आहे. पण लहानपणापासून आम्ही एकत्रच आहोत. सो ही इज मोर काइंड ऑफ फादर फिगर फॉर मी. आणि मी खूप ब्लेस्ड ह्यासाठी म्हणाले, कारण मला 2 भाऊ आहेत असं मी बोलू शकते, सख्खे भाऊ असल्यासारखेच. सो माझ्या सख्ख्या भावापेक्षा जास्त लाड माझे समीर दादा करतो. आता रिसेंटली 2-4 वर्षांच्या पाठी माझ्या घरी पेटी आली होती रत्नागिरीवरून, कारण तो रत्नागिरीला काम करत होता. सो मला इतकी आवडली होती. दादाला म्हटलं, दादा आपण लावू शकलो असतो झाड तर किती मजा आली असती. त्याने झाडं मागवली आणि आम्ही शेतात 150 की 130 झाडं लावली आहेत आता. आणि आता मी आयुष्यभर ते आंबे खाणार आहेत. एवढं प्रेम मला कोणीच करू शकत नाही. माझा भाऊच आहे जो माझ्यावर करू शकतो. सो हे मला शेअर करावं असं वाटतं.